लातूर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. 12 किलो 740 ग्राम गांजासह दोघे अटकेत. 3,18,000चा मुद्देमाल जप्त. अंमली पदार्थाविरोधातील मोहिमेला गती देत लातूर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत 12 किलो 740 ग्राम गांजा जप्त केला असून या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सारोळा चौकातील रिंग रोड परिसरात सापळा रचून करण्यात आली. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार 2 व्यक्ती गांजाची विक्री करण्यासाठी थांबलेले आहेत अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सारोळा चौकाजवळ रिंग रोड परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले असता पोत्यामध्ये 12 किलो 740 ग्राम गांजा आढळून आला. पोलिसांनी तात्काळ गांजा जप्त करून कैलास शेषराव जोगेश्वरी, सतीश नामदेव सूर्यवंशी दोघेही राहणार कुष्ठधाम सारोळा यांना ताब्यात घेतले. या कारवाईत एकूण 3,18,500 रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी लातूर पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून आरोपीकडून गांजा कुठून आणला व कुठे विक्रीसाठी नेला जात होता याबाबत सखोल चौकशी सुरू आहे. या धडक कारवाईमुळे अंमली पदार्थ विक्रेत्यामध्ये खळबळ उडाली असून लातूर पोलिसांच्या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे. पुढील तपास संबंधित पोलीस यंत्रणेकडून सुरू आहे.